राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळाल्यानंतर आता महायुतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पुण्यातील भाजपाचे पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे आपल्यासोबत आहेत। विधानसभामध्ये महायुतीला अगदी भरभरून यश मिळालं। सध्या आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे, काय कशी तयारी सुरू आहे? मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्येच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची रंगीत तालीम करायला सुरुवात केली। त्याचं कारण असं की महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या स्थानिक त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात। त्यामुळे त्या तयारीला आम्ही गेले काही महिन्यांपासून लागलोय आणि आता नव्याने त्या प्रभाग स्तरावरती काही कार्यक्रम करावेत। प्रभाग स्तरावरती आमचं युनिट हे अधिक भक्कम व्हावं, संघटनात्मक रचना करावी। नवीन भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी जी आता सुरू झाली ती सुद्धा आम्ही प्रभाग स्तरावरती कॉन्सन्ट्रेशन करतोय की अधिकाधिक त्या प्रभागात किमान 10,000 हे भारतीय जनता पार्टीचे सभासद व्हावे, या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहोत। धीरज घाटे एकीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र उमेदवारी मिळाली नाही। आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढवतील आणि महापौर म्हणून आम्हाला पाहायला मिळतील का? नाही, मला असं वाटतं की पक्षाचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य तो विचार करत असतात। त्यामुळे महानगरपालिकेला मी याच्या आधी सुद्धा निवडणूक लढलेलो आहे, विधानसभेला संधी मिळाली नाही तरी महानगरपालिकेच्या दृष्टीने किंवा अन्य काही विचार हा पार्टी निश्चित करत असती। त्यामुळं मी माझ्यासाठी नाही पण पुणे महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीचा महानगरपालिकेवरती झेंडा फडकवावा या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहेत आणि पुण्याची महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यावी याकरता आम्ही सर्वच कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागलेलो आहोत। विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गट असेल किंवा अजितदादा पवार गट असेल असे एकत्रित विधानसभा निवडणूक लढवली गेली होती। आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप काय वेगळा विचार करत आहे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा निकष हा वेगळा असतो। मला असं वाटतं की त्या ठिकाणी काय समीकरण आहेत याच्यावरती अवलंबून असतो, पण तरीसुद्धा यातला निर्णय हा प्रदेश स्तरावरती भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते करतील। त्यामुळं याच्या संदर्भात आत्ता बोलणं उचित राहणार नाही, कारण अजून कोर्टाची तारीख आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या साधारण निवडणुका कधी होतील या सगळ्या गोष्टीला एक 3-4 महिन्याचा कालावधी लागेल। पण आत्ता आम्ही महानगरपालिका निवडून येण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळेस 100 नगरसेवक होते, त्याच्यापेक्षा अधिक निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलेलो आहोत। सध्या वरिष्ठ पातळीवरून वन नेशन वन इलेक्शन अशी एक भूमिका घेण्यात आलेली आहे, तर तुमचं त्या भूमिकेकडे कसं पाहताय? निश्चित हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय समर्थनीय आहे। शेवटी एका ठिकाणी या सर्व निवडणुका एका वेळेस जर झाल्या तर येणारा खर्च असेल, मॅनपॉवर असेल, कार्यकर्त्यांची मेहनत असेल, सगळंच हे आपल्याला जर कमी करायचं असेल तर मला असं वाटतं की हा निर्णय केंद्राने धोरणात्मक निर्णय केल्यानंतर त्याचं सगळीकडे स्वागतच होईल। EVM मशीनच्या विरोधात विरोधकांच्या माध्यमातून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येतात किंवा त्यावरती आक्षेप घेण्यात येतोय। त्यांच्याकडे आता दुसरा कुठलाही कार्यक्रम नाही आहे, त्यामुळे EVMच्या नावाने जप करणं हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे। पुढचे 5 वर्ष त्यांनी तोच करावा आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत। शेवटचा प्रश्न विचारतो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कुठली विकास कामांची किंवा कुठलं धोरण घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहे? नाही, केंद्रामध्ये बघा, आता केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। त्यामुळे विकासाची गंगा ही देशामध्ये वाहताना आपल्याला दिसेल, राज्यातही दिसेल, तशीच पुण्यामध्ये सुद्धा दिसेल। त्याचं कारण म्हणजे 8 पैकी 7 आमदार हे आमचे महायुतीचे निवडून आलेले आहेत, एक केंद्रीय मंत्री आमचे आहेत, या राज्याच्या मंत्रिमंडळात आमचे पुण्यातले मंत्री असतील। त्यामुळं पुण्यामध्ये भरभरून विकासाची गंगा वाहताना आपल्याला दिसेल। अनेक योजना, अनेक विकासाची कामं ही भविष्यामध्ये पुणे शहरासाठी आपल्याला आणताना दिसतील, कारण आमचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावरती पुण्याचा विकास करण्यासाठी पुढच्या काळामध्ये काम करतील। विकासाचा विचार घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि आम्हाला पुण्याचा भरभरून विकास करायचा आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी धीरज घाटे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.